नागपूर शहरात एका किरकोळ वादातून मंडप डेकोरेशनचं काम करणाऱ्या दोन भावांवर चाकू आणि तलवारीनं हल्ला करण्यात आला। यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या सुदामनगरी परिसरात ही घटना घडली। दोन्ही भाऊ या हल्ल्यात गंभीर जखमी झाले। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार आकिब हुसेन आणि त्याचा भाऊ शाहरुख हुसेन हे मंडप डेकोरेशनचं काम करतात। काल रात्री एका कार्यक्रमानंतर दोघेही त्यांच्या मालवाहू वाहनातून साहित्य सुदामनगरी गल्ली क्रमांक 2 मधील एका गोदामात घेऊन जात होते। याच वेळी आरोपी सोहेल नबू अशरफी आणि त्याच्या 4 साथीदारांनी त्यांची बुलेट रस्त्याच्या मधोमध पार्क केली। गाडीच्या लाईटमुळे रस्ता दिसत नसल्यानं आकिब हुसेननं त्याची गाडी थांबवली आणि आरोपींची चौकशी केली। या मुद्द्यावरून वाद झाला आणि त्यांनी दोनही भावंडांवर चाकू, तलवारी आणि इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला। या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपी शोध सुरू केला। तर कारवाई दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी सोहेल नबू अशरफ आणि शहाजिल शाजू शेखसह 5 आरोपींना अटक केली। यातील आरोपींनी फिर्यादी आकिब हुसेन व त्यांचा भाऊ शाहरुख हुसेन यांना शिवीगाळ करून मारण्यास सुरुवात केली। आरोपीने फिर्यादींना चाकू व लोखंडी रॉडनी मारहाण करून गंभीररित्या जखमी केल्याने यातील जखमींवर मेयो हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत।